यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातून गेल्या 6 महिन्यात 34 आदिवासी मुली गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या मुलींची मानवी तस्करी केली जात असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय। या तस्करीचे पुरावे देणारी एक ऑडिओ क्लिप ही समोर आली असल्याचं त्यांनी म्हटलंय। आता या प्रकरणाची कथित ऑडिओ क्लिप ऐकूया। चावलं का? पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले। अच्छा अच्छा, हा एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे। शुभम मामा चालला संग। शिव मामा कोण? पोरी काढणारा। अच्छा, कुठे कुठच्या आपल्याच गावातला आहे। हे इकडे राहते फुकटनगर मध्ये। अच्छा अच्छा, हम्म, ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम? हो। सोडलं का? नाही, बाबा मला आपल्याच गावात दिसते घरापाशी। मोबाईल वर काम करत असते याईनी। अच्छा, असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना या कामासाठी। हा हा, तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा, तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं करून। कल्याणी आत्या निघाली होती ना। आज मजर कुरेशी। हो, त्यानंच दिलं। हो का? ते खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मजर कुरेशी नाही हो, ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही, मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते। अच्छा अच्छा, हम्म, तिघं चौघच आहे का बघते म्हणजे पोरी विकते काढते? बाप रे, फक्त 3-4 हा, रॉकेट आहे यांचं। बाप रे, तुला काय लय माहिती जण मग? आहे या कामात। बाप रे, आता पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे, सांगूच नको। मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। अच्छा, हे इकडून पोरगी म्हणजे आता समजा माझी आईची पोरगी होईते। हा पूनम आत्यानं कल्याणी आत्यानं काम लावलं। हा हा, घेऊन जा लागते एका जणाले, आधार कार्ड लावा लागते तिथं। हा हा, नकली आधार कार्ड माझ्या मम्मीचं आहे। हा, हे इम्पॉर्टंट गोष्ट होय का? मी सांगतच आहो मस्त। ठीक, हम्म, सांग ना मग। मी तू सांगतो नाही ना, अरे मग सांगतो ना तुला मी। तर मम्मी चालली पुण्याले। अच्छा, हम्म, असं का? हो। काल तशी आम्हाला तक्रार देण्यात आलेली आहे। त्यामध्ये मागील वर्षभराचा आपण रेकॉर्ड पाहिला असता राळेगाव मतदारसंघातील बऱ्यापैकी मुली जेवढ्या मिसिंग झालेल्या होत्या किंवा किडनॅपिंगचे गुन्हे दाखल होते ते सर्व मुली आलेल्या आहेत। एकच प्रकरण फक्त राहिलेले आहे आणि ती सुद्धा आपल्या एका प्रियकराबरोबर गेल्याबाबतची पोलिसांना माहिती आहे। धर्मांतरण आणि काल एक ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती। ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली। त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत। याच्यामध्ये जेवढ्या आरोपी, त्यात 2 प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या। एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत, यांचे अलग आहेत। परंतु हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्नात त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे। आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजेच जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे। अशा स्वरूपाचं हे रॅकेट आहे। राळेगावमध्ये नेमका कोणता गुन्हा दाखल करण्यात आला? काल 1-2 दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात आहे अशा स्वरूपाची पोलिसांना तक्रार आली होती। पोलिसांनी इमिजिएट राळेगाव पोलिसांनी इंटरव्ह्यू करून सदरचा विवाह थांबवलेला आहे। बालविकास अधिकारी यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। 5 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी मानवी तस्करी किंवा अल्पवयीन मुलींची उचलून पळून नेणे आणि तस्करी करणे असा सुद्धा एक आरोप यात करण्यात आला। सदरचं प्रकरण गंभीर वाटतं आणि त्याच्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी करीत आहोत। परंतु प्रथमदर्शनी तरी मुलींची लग्न लावून देणं आणि परत त्याच्यातून फसवणूक करणं हे सध्या दिसून आलेलं आहे। बाकी अँगलही आपण सखोलपणे तपासत आहोत। सर, यातील एक जो संशयित आरोपी आहे मजर कुरेशी, याला पोलिसांनी सोडून दिल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। काय यात
सदरचा आरोपी चौकशीसाठी बोलवलेला होता आणि त्याच्यापूर्वीचं जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची पाहता आपण त्याला 170 प्रमाणे प्रतिबंध कारवाई केलेली आहे. तो रात्रीपासून पोलिसांच्याच ताब्यात आहे. चौकशी चालू आहे.